मंडळी, माझा ना उद्याचा ब्लॉग खूप वेगळा असणार आहे आणि त्याचीच तयारी आज मी करत आहे. तर उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि सगळीकडे त्यांच्या आगमनाची मस्त तयारी चालू आहे आणि मी सुद्धा थोडीफार तयारी करत आहे. आता गणपती तरी काही आणणार नाही आणि गावी पण जाणार नाही, तरीसुद्धा उद्याचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे. त्यामुळं उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, मी प्रमिला आणि स्वागत आहे तुमचं प्रमिला ब्लॉगमध्ये. सकाळपासून ना खूप कामात होते, पण आता सगळं आवरलं. मग म्हटलं उद्याची तयारीसाठी कामाला लागू. फ्रेश झाले, थोडासा मेकअप केला आणि बाजारात गेले. जाता जाता म्हटलं लाडूला भेटून जाऊ, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा स्वराज. आणि त्याला ना एक दिवस पण नाही भेटलं तर मला चैनच पडत नाही. लाडू ना खूप क्यूट आहे आणि बोलतो पण तो खूप मस्त. त्यामुळं मग मला ना त्याला रोज भेटल्याशिवाय राहवतच नाही. मग मी पहिला त्याला भेटायला गेले. छान छान आहे. आणि तू शाळेला गेलता? स्कूलला गेला होता? काय शिकवलं स्कूलमध्ये? 1 2 शिकवलं. जशी बाहेर उभा राहूनच मस्त गप्पा मारल्या आणि बाजार घेऊन एकदाची रूमला आले. त्यात ना पाऊस पण खूप होता. सारखाच रूमला आलेल्या पहिला ना चहा ठेवला, कारण चहा म्हणजे माझं एनर्जी ड्रिंक आहे. बाहेरून आले ना की मला आधी चहा घ्यायला लागतो, त्याशिवाय फ्रेश नाही वाटत. आणि बाजार वगैरे करून आलं ना की खूप वैताग आलं होतं. त्यामुळे मग मी मस्त चहा खारी खाऊन घेतली. त्यानंतर ना मला दळण करायचं होतं, कारण माझं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठसुद्धा संपलं होतं. त्यामुळे मग मी येताना बाजारातून 1 किलो ज्वारी घेऊन आले होते. आणि आमच्या इकडं ना ज्वारी आणि तांदूळ मिक्स दळून ना त्याचं छान भाकरी होतात, म्हणजे जास्त कडक पण नाहीत आणि जास्त नरम पण नाहीत, अशा छान राहत. दळण करायला बसले आणि बाहेर बघते तर काय पुन्हा पावसाचं आगमन झालंच होतं. पण मग म्हटलं दळण करून ठेवू आणि जेव्हा पाऊस कमी येईल ना तेव्हा घेऊन जाऊ. मग पटपट ना मस्त ज्वारी पहिला निवडली, त्यानंतर तांदूळ निवडायला घेतलं आणि ते छान मिक्स करून दळण तयार करून ठेवलं. आणि मी पटकन दळायला गेले आणि बघते तर काय दळायला सुद्धा खूप जास्त गर्दी होती, पण माझा नंबर लवकर लागला. बाहेर सुद्धा गणपती बाप्पाच्या म्हणजे डेकोरेशन वगैरे बाजार इतका सुंदर दिसत होता ना, खूप जास्त सगळं भारी वाटत होतं. मंडळी, माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा आणि लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.